गँग ऑफ पुणेला लागणार लगाम. नवनियुक्त आयुक्त ॲक्शन मोडवर. पुणे पोलीस आयुक्तालयात 200 ते 300 गुन्हेगारांची परेड. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आलेले आहेत. पुणे शहरातील नामचीन गुंडांची ओळख परेड काढण्यात आलेली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे, निरेश घायवळसह पुण्यातल्या इतर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी ओळख परेड काढली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांना पहिलाच दणका दिलाय. पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास 200 ते 300 गुन्हेगार यांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात सर्व टोळ्यांना समोरासमोर आणून अशा प्रकारे दम भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे शहरातील अनेक नामचीन गुंडांची सध्या दहशत दिसत आहे. त्यात पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या देखील टोळी युद्धात झालेली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता नवनियुक्त पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट पोलीस आयुक्तालयात साधारण 200 ते 300 अट्टल गुन्हेगारांची परेड काढली आहे आणि या गुन्हेगारांना चांगला दणका देखील दिला आहे. यात गजानन मारणे, निलेश घायवळ यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख म्होरक्यांसह इतर सदस्यांचा या परेडमध्ये समावेश होता. पुण्यात सध्या अनेक गुंडांच्या टोळ्या आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुण्यात रोज एक नवी टोळी होताना दिसत आहे. त्यात कोयता गँग, गाडी फोडून दहशत पसरवणाऱ्या गँगचा देखील समावेश आहे. लहान मोठ्या सगळ्याच टोळ्यांना तंबी देण्यासाठी पोलिसांनी आयुक्तांनी थेट आयुक्तालयातच परेड काढली आहे. पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार हे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी हेल्मेट सक्तीवर नजर ठेवणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर बैठकीत पुण्यातील सगळ्या पोलिसांना विविध सूचना देखील दिल्या होत्या. प्रिव्हेंटिव्हचे आमचे जे स्टेप्स आहेत त्या गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजियर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं. त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं. यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलवले होते. तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत. रायझिंग काय प्रकार, किती गुन्हेगारांना आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं. याच्यामध्ये जे व्हिडिओ जे व्हायरल झाले त्या व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं. हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे. सर तुम्ही रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही याबद्दल सूचना देताना दिसला, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलच्या किंवा याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण जर मागे पाहिलं असतं तर मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे. त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.